विज्ञान आणि अंधश्रद्धा मराठी निबंध. मानवी समाजाच्या विकास यात्रेत दोन पूर्णपणे विरुद्ध अशा शक्तींचा सहभाग राहिलेला आहे. एक बुद्धी, तर्क, निरीक्षण आणि प्रयोगावर आधारित ज्ञानाची शक्ती म्हणजेच विज्ञान, तर दुसरी म्हणजे अज्ञाताची भीती, अज्ञान आणि निसर्गातील घटनांच्या चुकीच्या समजुतीवर उभारलेली अंधश्रद्धा. आधुनिक युगात जरी विज्ञानाने अभूतपूर्व प्रगती केली असली तरी अंधश्रद्धेचे बुरुज अजूनही समाजाच्या मनात घट्ट रोवलेले आहेत. विज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्यातील हा संघर्षच मानवी बुद्धीच्या जागृतीचा इतिहास समजवायचा. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान ही एक पद्धतशीर पद्धत आहे जी निसर्गातील घटना, तत्वे आणि कार्यकारण भाव समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्याचा पाया आहे विज्ञान स्वतःची चौकशी करतो, चुका मान्य करतो आणि नवीन ज्ञानाच्या प्रकाशात स्वतःचे सिद्धांत सुधारतो. विजुलीकरण, संगणक, आधुनिक वैद्यक, अंतराळ शोध हे सर्व विज्ञानाचंच देणगी आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे काही ठराविक समजुती, विश्वास, कृतीवर अंधपणे विश्वास ठेवणे, यामागे तर्क, पुरावा किंवा चौकशीचा अभाव असतो. अंधश्रद्धा ही अज्ञान, भीती आणि अनिश्चिततेतून निर्माण होते. उदाहरणार्थ, घराबाहेर उजव्या पायाने पाऊल टाकणे शुभ, डाव्या पायाने अशुभ अशा एखाद्या विशिष्ट पुरुषाला, पशुला दैवत मानणे, ग्रहण लागणे, बोलताना उच्चारलेले काही शब्द हे अपशकुनी मानणे, जादूटोणावर, भूतप्रेतांवर विश्वास ठेवणे. अंधश्रद्धा मनुष्याला निष्क्रिय बनवते, भीतीने जगायला शिकवते आणि समाजाच्या प्रगतीला अडथळा निर्माण करते. विज्ञान आणि अंधश्रद्धा यातील मूलभूत फरक. तर्क, अतर्क. विज्ञानाचा आधार तर्क आहे, तर अंधश्रद्धा अतर्क आणि भावनावर अवलंबून असते. चौकशी, स्वीकार. विज्ञान हे नेहमी चौकशी का आणि कसे हे प्रश्न विचारतो. अंधश्रद्धा मात्र असाच प्रघात आहे असे म्हणतं प्रश्न विचारणे बंद करते. बदल, स्थिरता. विज्ञान गतिशील आहे, नवीन शोधानुसार बदलतो. अंधश्रद्धा हजारो वर्षापूर्वीच्या समजुतीला चिकटून राहते. सार्वत्रिकता, स्थानिकता. वैज्ञानिक नियम सार्वत्रिक असतात. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाचा. अंधश्रद्धा स्थानिक संस्कृती आणि परंपरापुरती मर्यादित असते. ऐतिहासिक संघर्ष. इतिहासात अनेक वैज्ञानिकांना अंधश्रद्धेमुळे त्रास सहन करावा लागला आहे. गॅलिओ गेलीने जेव्हा सांगितले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा धार्मिक अधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षा केली. सोक्राटिसला विषप्रयोगाची शिक्षा झाली. भारतात सुद्धा शल्यचिकित्सेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुश्रुत आणि चरक यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. आणि हा संघर्ष म्हणजे नवीन विचार आणि जुन्या समजुती यावरील झगडा होता. आधुनिक युगात अंधश्रद्धा. आज जग अंतराळाने, एआयने, डिजिटल क्रांतीने भरले असूनही अंधश्रद्धा नवीन रूपात पुढे आली आहे. भविष्य सांगणे, ज्योतिष्य, तारा, हस्तरेखा यावर अमाप पैसा खर्च होतो. चमत्कारिकरित्या उपाय. निसर्ग उपचाराऐवजी झाड, झुडपे, मंत्र, तंत्र यावर विश्वास. डिजिटल अंधश्रद्धा. सोशल मीडियावर शेअर केल्याशिवाय राहू नका अशा पोस्टचा प्रसार. सामाजिक अंधश्रद्धा. जात, धर्म, लिंग यावर आधारित भेदभाव ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. विज्ञान आणि अंधश्रद्धा सहअस्तित्व का? हे एक वैशिष्ट्यपूर्ण सत्य आहे की एकाच व्यक्तीमध्ये विज्ञान आणि अंधश्रद्धा यांचे सहअस्तित्व असू शकते. एक डॉक्टर रोग्याची शस्त्रक्रिया करू शकतो, पण अशुभ मुहूर्तावरच घरात प्रवेश करू शकतो. यामागे मुख्य कारण म्हणजे भीती आणि अनिश्चितता. विज्ञान प्रश्नांची उत्तर देतो, पण ती सगळी उत्तरं देऊ शकत नाही. विशेषतः दुःख, मृत्यू, अपघात यासारख्या भावनिक प्रश्नांची अशा वेळी मनाला आधार देणारी अंधश्रद्धा ही एक सोयीस्कर समाधान बनते. दुसरे कारण म्हणजे परंपरा. आपल्या पूर्वजांनी केलेल्या गोष्टी चुकीच्या नसतील या विश्वासाने या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहे. विज्ञान ही मानवाला दिलेली सर्वात मोठी बुद्धीची दिव्यंती आहे. ती आपल्याला सत्याचा जवळ नेते, जगाचे रहस्य उलगडते आणि आपल्याला जीवनात सोयी आणि सुरक्षितता निर्माण करते. अंधश्रद्धा ही मानवी मनाची एक कमजोरी आहे जी अज्ञान आणि भीतीतून जन्माला येते. विज्ञान आणि अंधश्रद्धा यातील संघर्ष हा खरे तर प्रकाश आणि अंधार, ज्ञान आणि अज्ञान यातील संघर्ष आहे. आपले कर्तव्य आहे की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारावा, तर्क करावा, पुराव्याची मागणी करावी. धार्मिक विकास आणि सांस्कृतिक परंपरा यांचा आदर करताना सुद्धा अंधश्रद्धेपासून दूर राहावे. शिक्षणाचा प्रसार, तर्कशक्तीचा विकास आणि समाजात जागृती निर्माण करणे हा अंधश्रद्धेचे अमूल्यन करण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण महात्मा फुले यांनी म्हटल्याप्रमाणे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. विज्ञान हेच ते ज्ञान आहे जे आपल्याला मतीला, नीतीला आणि गतीला मदत करू शकते. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल
तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।